चला तर आज आपण मस्त नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया आणि नवीन रेसिपीसुद्धा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि मस्त होतो हा खूपच पौष्टिक रेसिपी आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूपच पौष्टिक आहे. चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात आधी आपण इथे डाळ घ्यायची आहे. इथे मी सालीचे असे काळे उडीद डाळ घेतलेले आहे आणि सालीचे अशी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे 2 टेबलस्पून घ्यायचे आहेत प्रत्येकी डाळ आणि 2 टेबलस्पून इथे मुगाची डाळ आणि 2 टेबलस्पून इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. काळा उडदाची डाळऐवजी तुम्ही मसूरची डाळ घेऊ शकता आणि 2 टेबलस्पून इथे तूरची डाळ घेतलेली आहे आणि चना डाळ हे प्रत्येकी मी 2-2 टेबलस्पून घेतलेलं आहे याच वाटीने. तर तुम्ही हे डाळाची प्रमाण कमी जास्त करू शकता आणि जे तुमच्याकडे डाळ अवेलेबल असेल, घरात जे अवेलेबल असेल त्या डाळी तुम्ही इथे वापरू शकता. तर आता आपण हे डाळ छान असं 3 ते 4 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तर जे डाळी तुम्हाला वापरायचे तर तुम्ही ते डाळ वापरू शकता. तर आता आपण या डाळी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे पाणी घालून छान 5 ते 6 तास भिजून घ्यायचं आहे. तर आता हे 5 ते 6 तास छान भिजलेलं आहे. डाळ तुम्ही बघू शकता मस्त भिजलेलं आहे आणि यातून मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. बिना पाण्याचं आपल्याला इथं असं डाळ वाटून घ्यायचं आहे. आता मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये हे डाळ घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोठी भांडी असेल मिक्सरची तर त्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता आपण थोडं थोडं करून हे डाळ वाटून घेणार आहोत. तर आता त्यामध्ये बेसिक मसाले म्हणजे आपले तिखट किंवा असे झणझणीत होण्यासाठी आपण छान असं मिरची घालणार आहोत आणि 1 इंच आलं घालणार आहोत, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे 1 टीस्पून मी इथे अख्खे जिरा घातलेला आहे आणि छान आपण पाणी न घालता असं बारीक वाटून घेऊया. अजिबात पाण्याचा वापर न करायचा आहे आपल्याला इथे. तर बघू शकता छान आपण हे डाळ वाटून घेतलेलं आहे. तर खूप छान वडे होतात. सो नक्की तुम्ही करून बघा आणि ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर आपण हे सगळेच डाळ वाटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला छान कुरकुरीत होण्यासाठी इथे 2 टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. छान कुरकुरीत होतो हे वडे आणि 1 टेबलस्पून इथे धने पावडर घालायचं आहे आणि मी इथे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि बारीक चिरलेला असं कढीपत्ता घेतलेला आहे. याचे आणि सुद्धा टेस्ट खूप छान लागतो. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कढीपत्ता आणि किंवा स्किप करू शकता. आता त्याचबरोबर आपल्याला इथे 1 टेबलस्पून इथे गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ आणि 1 टीस्पून इथे हळद घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा पाण्याचा अजिबात आपण वापर करायचा नाही आहे. तर असंच आपण छान फेटून घेणार आहोत आणि हे पीठ छान कंटिन्यू आपल्याला 2 मिनिटं तरी छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान हलकं होतो आणि वडेसुद्धा हलके होतात, जड होत नाही. जर तुम्हाला पचायला जड होत असेल तर या वड्यामध्ये तुम्ही अर्धा टीस्पून एवढं हिंग घालायचं आहे. तर ते 2 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे. तर आता आपण वडे हे छान वाफून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे इडलीची भांडी वापरलेली आहे. तर आता इडलीच्या पात्रामध्ये आपण छान असं तेल लावून घ्यायचे आहे ब्रशने. तर सगळ्याच इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण मेंदू वडा बनवतो त्याच पद्धतीने पाण्याचा किंवा तेलाचा हाताला वापर करायचा आहे. पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटेसे गोळे घ्यायचे आहेत आणि पाण्याने किंवा तेलाने तुम्ही असं याचं साईज बरोबर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. गोल आकार करून घ्यायचा आहे आणि मध्ये एक होल करून घ्यायचे आहे. जसं आपण मेंदू वडा बनवतो त्याच पद्धतीने ते करायचं आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि अगदी आपलं मेंदू वडा जसा असतो त्याच पद्धतीने दिसतो. खायला तर अप्रतिम चवच आहे, पण दिसायला सुद्धा तेवढंच सुंदर दिसतो. तर अशा पद्धतीने मी एक वडा तयार करून घेतलेला आहे. तर दुसराही तुम्हाला इथे मी करून दाखवत आहे. पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि छान असं सेट करून घ्यायचं आहे, गोल आकार करून घ्यायचा आहे, मध्ये एक आणि बोटाने होल करून घ्यायचा आहे. किती सोपी पद्धत आहे ना, बघू शकता तुम्ही ते. तर आता मी ते सगळेच करून घेतलेलं आहे. तर 3ही भांडीमध्ये मी असे करून घेतलेलं आहे वडे
आणि एकदम सुंदर आणि चविष्ट होण्यासाठी आपण इथे तीळ घातलेलं आहे. वरती छान तीळ बुरबुरून घ्यायचे आहेत, म्हणजे लावून घ्यायचे आहे. तर खायला तरच टेस्ट लागतोच आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो हे वडे. तर वाफवण्यासाठी आपण इडलीच्या पात्रामध्ये पाणी घातलेलं आहे. खाली 2 ते 3 कप घालायचं आहे. छान उकळल्यानंतर पाणी आपल्याला हे साचे ठेवायचे आहेत. तर तिन्ही साचेमध्ये छान असं आपण वडे तयार करून घेतलेलं आहे. तर आता 15 ते 20 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत. तर 15 ते 20 मिनिटं झालेलं आहेत. आता आपण काढून घेऊया आणि हे वडे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत, मगच आपण हे काढून घेणार आहोत. तर वडे पूर्ण थंड झालेले आहेत आणि आपण एका चाकूच्या साहाय्याने किंवा एका स्पूनच्या साहाय्याने आपण असं हे वडे काढून घेणार आहोत. तर खूप इझिली हे निघतात आणि मस्त सेट झालेले आहेत हे वडे. तुम्ही बघू शकता, मस्त तयार झालेले आहेत. बघू शकता, कुठेही याला चिकटलेलं नाही आहे किंवा चिरलेलाही नाही आहे अजिबात. तर आता आपण हे वडे डीप फ्राय न करता आपण शॅलो फ्राय करणार आहोत. 2 ते 3 टेबलस्पून इथे तेल घालायचं आहे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आणि छान गरम करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपले वडे. इथे आपण पौष्टिक बनवणार आहोत, तर आपण शॅलो फ्राय करणार आहोत. जर तुम्हाला डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही हे वडे डीप फ्रायसुद्धा करून खाऊ शकता. खूप छान लागतं आणि शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा तेवढंच चवीला छान लागतं. तर एका बाजूने छान हे भाजून घ्यायचं आहे आणि आपण पलटी करून दुसरी बाजूही छान भाजून घ्यायचं आहे आणि आपण हे सगळं प्रोसेस मीडियम गॅसवरतीच करणार आहे. बघू शकता, अगदी आपला मेंदू वडाच वाटतो हा. तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे आधी तुम्ही टिफिनला देऊ शकता. मस्त ही तयारी करून ठेवायचं आहे रात्रीचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा जसं वाफून घेतलेलं आहे तसंही तुम्ही देऊ शकता न फ्राय करता, ते सुद्धा छान लागतात. तर आता आपण छान हे भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी. तुम्ही बघू शकता, मस्त दिसतो, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि वरून तीळ लावून घेतल्यामुळे अति सुंदर दिसतात हे वडे. तर आता आपण छान भाजून घेतलेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया. तर बघू शकता, खूपच पौष्टिक असल्यामुळे आपण शॅलो फ्राय केलेलं आहे आणि डीप फ्राय न करता आपण मस्त पौष्टिक बनवलेले आहेत हे वडे आणि भरपूर सारे अशी डाळ वापरून आपण छान पौष्टिक बनवलेलं आहे. तर मुलांना तर नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खरंच आवडेल, तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या लहान मुलांना सुद्धा आवडेल. किंवा कोण पाहुणे जरी आलात तर तुम्ही हे करून द्याल तरी ते नक्कीच विचारतील हे कसं बनवलात तुम्ही. आणि खूप छान लागतात चवीला आणि हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. खूप छान लागतात. तर कशी वाटली रेसिपी इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे. मस्त लागतात आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओमध्ये. मस्त खा, स्वस्त रहा. Thank you for watching. Bye.